सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण भाग 46. यापूर्वीच्या भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून त्याखाली कशा प्रकारे वृंदावन वासियांना ज्या वेळेला इंद्राने क्रोधित होऊन वृंदावनावरती मुसळधार पाऊस आणि चालवला होता, त्यावेळेला कशा प्रकारे श्रीकृष्णांनी सर्व वृंदावन वासियांना गोवर्धनाचा आश्रय देऊन कशा प्रकारे वाचवले हे आपण मागच्या भागात पाहिले. तर अशा प्रकारे या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची कुठल्याही प्रकारे गहन माहिती नसताना आणि त्यांचे हे जे काही असामान्य दिव्य ऐश्वर्य होते याची यत्किंचितही कल्पना नसताना वृंदावनातील निष्पाप जे त्यांचे सवंगडी आणि जे वृंदावनवासी होते ते आता मात्र फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांच्या या अद्भुत ज्या काही लीला होत्या यांचीच ते वारंवार चर्चा करू लागले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला की मित्र हो, श्रीकृष्णांच्या कार्याचा जर आपण आजपर्यंतच्या कार्याचा जर आपण विचार केला तर एवढे असामान्य कार्य करणारा हा असामान्य बालक आपल्यामध्ये कशा प्रकारे आला बरं, आणि तो आपल्यामध्ये येऊन आपल्याबरोबर वृंदावनामध्ये कसा काय राहतोय हे शक्य आहे का? अहो, कल्पना करा, अवघ्या 7 वर्षाचं त्या बालकाचं वय, आणि या वयामध्ये एखाद्या हत्तीने अलगद जसे कमळाचे फूल उचलावे ना त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी तो गोवर्धन पर्वत अलगद असा उचलला आहे. हे कसं काय शक्य आहे? श्रीकृष्णांनी अगदी सहजच तो गोवर्धन पर्वत उचलून धरला. अहो, हा अगदी लहानसा असा शिशु जो आपल्या नेत्रांनी तो गोवर्धन पर्वत साधा पूर्ण पाहू सुद्धा शकत नाही. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अगदीच लहान होते त्यावेळेला त्याने या पूतना राक्षसीला कशा प्रकारे ठार केले, ते त्याचप्रमाणे जेव्हा ते 3 महिन्याचे होते तेव्हा त्यांना एका छकड्याखाली झोपवलेले होते आणि भूक लागली असताना मातेने दूध पाजावे म्हणून ते जेव्हा हात पाय हलवत होते तेव्हा काय चमत्कार झाला. त्यांच्या त्या छोट्याशा चरणांनी त्या लाथेने तो एवढा मोठा छकडा उचलून उलटून पडला आणि त्यानंतर त्या छकड्याचे अगदी तुकडे तुकडे झाले. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा 1 वर्षाचे होते तेव्हा तृणावर्त नावाचा प्रचंड अशा भयानक जो असुर होता तो वावटळीच्या रूपात आला होता आणि तो भगवान श्रीकृष्णांना ठार मारण्याच्या इच्छेने भगवान श्रीकृष्णांना अगदी उंच आकाशात घेऊन गेला होता. तेव्हा सुद्धा असुराच्या गळ्याला ते लटकले होते आणि त्या असुराला जमिनीवरती आपटून त्वरित त्याला मारून टाकले होते. एकदा श्रीकृष्णांनी लोण्याची चोरी केली म्हणून त्यांच्या मातेला राग आला होता. तेव्हा मातेने या गोड अशा बालकाला एका मोठ्या उखळाला बांधून टाकले होते. त्यावेळेला कुणाचेही लक्ष नसताना भगवान श्रीकृष्ण त्या उखळाला ओढत ओढत त्यांच्या अंगणामध्ये जे यमलार्जुन नावाचे जे वृक्ष होते त्या 2 वृक्षांच्या मधून ते उखळ ते काढून वाट काढू लागले. त्यावेळेला अचानक ते प्रचंड असे वृक्ष सुद्धा उन्मळून पडले. ज्यावेळेला आपल्या बंधू समवेत ते वासरे चारण्यासाठी रानात गेले होते तेव्हा तेथे बकासूर नावाच्या असुराला सुद्धा त्यांनी ठार मारले होते. त्याच प्रकारे एकदा वत्सासूर नावाचा असुर सुद्धा भगवान श्रीकृष्णाला ठार मारण्याच्या इच्छेने जेव्हा वासरांच्या घोळक्यात त्याने प्रवेश केला त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्याला तात्काळ ओळखले आणि आपल्या भावासोबत बलरामासोबत ते तालवनात गेले आणि त्या तालवनातील देखील एक धेनुकासूर नावाचा एक असुर होता. त्या असुराला सुद्धा बलरामाने कसे काय मारून टाकले. धेनुकासुराचे जे अनुचर होते ते देखील गाढवाच्या रूपामध्ये या दोघांनीही त्या सर्वांना ठार मारून टाकले. अशा प्रकारे सर्व वृंदावनवासी त्यांचे आजपर्यंतच्या ह्या ज्या काही अद्भुत लीला होत्या त्या अद्भुत लीलांची ते चर्चा करत होते. तेव्हा एक जण म्हणाला की कशा प्रकारे प्रलंबासूर हा बालकाचे रूप घेऊन आला होता आणि त्यांच्या सवंगडांच्या मध्ये गुपचूप येऊन मिसळला होता. तेव्हा सुद्धा कृष्णाने बलरामांकडून त्या बालकाचा त्या असुराचा कशा प्रकारे वध केला
त्यानंतर कशा प्रकारे आपल्या सवंगड्यांची आणि गायींची या ज्या वनाला जो वणवा लागला होता, त्या वणव्यापासून कशी सर्वांची सुरक्षा केली होती, त्याच प्रकारे आपल्या यमुनेच्या डोहामध्ये जो महाकाय कालिया सर्प होता, त्या कालिया सर्पाला सुद्धा तो यमुनेचा डोह सोडून जाण्यास त्यांनी कशा प्रकारे भाग पाडले. अशा प्रकारे सर्व चर्चा करत असताना नंद महाराजांचा एक सुहृदय मित्र होता. तो नंद महाराजांना म्हणाला की, प्रिय नंदा, तुझ्या या पुत्राचे, या छोट्याशा बालकाचे, या कृष्णाचे आम्हाला का रे एवढे आकर्षण असावे, हे आम्हाला खरोखर समजत नाही. आणि आम्ही या सुंदर अशा बालकाला कधीच विसरू देखील शकणार नाही. आमच्या अंतःकरणात या बालकाबद्दल एवढा स्नेह का बरं असावा. आणि हे अद्भुत आश्चर्य तर पहा की, एकीकडे हा केवळ 7 वर्ष वयाचा बालक आणि दुसरीकडे हा अवाढव्य गोवर्धन पर्वत याने अगदी सहज उचलावा. हे नंदा, आम्हाला आता शंका येते की तुझा हा पुत्र कृष्ण कुणी साधा सुद्धा बालक नाही, तर हा नक्कीच त्या स्वर्गातील देव असला पाहिजे बघ. आणि तो खरोखरच कुणी सामान्य बालक नाही असे आता आम्हाला सर्वांना वाटत आहे. अशा प्रकारे सर्व वृंदावन वासियांचे आणि गोपांचे स्तुतीपूर्ण असे कथन श्रवण केल्यानंतर नंद महाराज म्हणाले की, माझ्या प्रिय मित्रांनो, आता तुमच्या या सर्व प्रकारच्या शंकेचे समाधान करताना मी मात्र केवळ गर्गमुनी जेव्हा श्रीकृष्णाचे जातकर्म संस्कार करायचे होते त्यावेळेला आले होते, आणि तेव्हा या पुत्राबद्दल त्यांनी जे काही सांगितले होते ते आता मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुमच्या या सर्व शंकांचे निराकरण नक्कीच होईल असे मला वाटते. तेव्हा ते सांगू लागले की, गर्गमुनी जेव्हा या संस्कारासाठी आले होते ना, तेव्हा गर्गमुनींनी सांगितले होते की, वसुदेवा, तुझा हा जो काही वसुदेवाचा हा जो काही पुत्र आहे, हा पुत्र मागच्या जन्मी वासुदेव म्हणून जन्म म्हणून जे आलेले आहेत. गर्गमुनी पुढे सांगू लागले की, या ज्या काही पुत्राचे गुण आहे आणि त्यांचे कृत्य आहे, त्याची अनेक अनेक नावे आहेत. आणि गर्गमुनींनी नंद महाराजांना आश्वस्त केले की, हा जो पुत्र आहे हा तुझ्या कुटुंबाला सर्व मंगल प्रदान करेल, आणि तुझ्या कुटुंबावरती अनेक अनेक संकटे जरी कोसळली तरी या बालकाच्या कृपेने ते अगदी सगळी सहजरित्या पार करू शकू. गर्गमुनींनी सांगितले की, या मुलाने गतकाळात सुद्धा जगाला विषम अशा परिस्थितीतून वाचवले होते, आणि या मुलाच्याकडे आकर्षित होणारा कुठलाही भाग्यवान मनुष्य असेल ना, त्याला त्याच्या शत्रूकडून तो कधीही नष्ट होऊ शकणार नाही. आणि तुझा पुत्र हा अगदी भगवान विष्णूंच्या समान आहे, आणि भगवान विष्णू ही नेहमीच देवी देवतांचीच बाजू घेत असतात. त्यामुळे दैत्य कधीही देवतांना कधीच हरवू शकले नाही. गर्गाचार्यांनी पुढे सांगितले की, हा तुझा जो दिव्य पुत्र आहे, हा दिव्य पुत्र हा केवळ विष्णू समान असल्यामुळे त्याची अद्भुत कृत्ये पाहून तू कधीही आश्चर्याने संभ्रमित होऊ नको, असे सांगून गर्गाचार्य आपल्या निवासस्थानी परत गेले होते. तेव्हापासून आपण या बालकाची सर्व अशी अद्भुत कृत्ये नेहमीच पाहत आहोत. आणि गर्गाचार्यांचं जे काही ते त्यावेळेला त्यांनी वक्तव्य केले, त्या वक्तव्यावरून मी हेच समजतो की हा बालक, हा कृष्ण, हा साक्षात नारायणच असावा किंवा त्यांचे स्वयंरूपच असावे. अशा प्रकारे गर्गाचार्यांनी त्यावेळेला जे काही वक्तव्य केले होते भगवान श्रीकृष्णांच्या विषयी, ते नंद महाराजांच्याकडून लक्षपूर्वक सर्व वृंदावनवासी ऐकत होते. आणि आता सर्वांना श्रीकृष्णांच्या या अद्भुत कृत्यांचे रहस्य चांगल्याच प्रकारे समजले आणि सर्वांना अतिशय आनंद झाला. नंद महाराजांना विचारल्यानंतर सर्व गोपजनांच्या शंकांचे समाधान झाले आणि ते सर्वजण नंद महाराजांना अभिनंदन करू लागले. आणि अशा प्रकारे हे सौंदर्य संपन्न असे कृपाळू भगवान कृष्ण हे आता आमचे सदैव रक्षण करणार आहेत. त्याचमुळे इंद्राने जेव्हा वृंदावनावरती हे प्रचंड मेघ आणि वादळे पाठवली, हा अतिशय मोठा भयंकर असा जलप्रलय माजवला, हा केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांच्याच कृपेने आम्हाला आणि आमच्या गोधनांना, आमची सर्व संपत्ती, याचे सर्व संरक्षण केवळ हे आणि केवळ फक्त श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच झाले. अशा प्रकारे
अशीच त्यांची कृपादृष्टी सर्व वृंदावनवासी, सर्व गायींवरती, सर्वांवरती राहो आणि सर्वजण भगवान श्रीकृष्णांच्या आरक्षणाखालीच सुखात समाधानाने नांदोत, असेच सर्व वृंदावनवासी म्हणत होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.